धुंदलगाव या ठिकाणी इमेज कंपनी आणि ओंकार कृषी केंद्र यांचे आयोजित एक मकाचं पीक पाणी कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मला इतक्या दोन बोललेलं माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक इमेज कंपनी आणि ओंकार कृषी केंद्र आणि संपूर्ण कृषी केंद्राचे संचालक त्यांना मी धन्यवाद देतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि इथं जमलेले सगळ्यात महत्वाचे माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, महिला, लहान थोर आणि इन्व्हेस्ट कंपनीचे संपूर्ण अधिकारी, पदाधिकारी सगळ्यांना नमस्कार करून वेळेचं बंधन बघता तर या ठिकाणी सर्वप्रथम जे ज्यांनी दमाळे ज्यांनी मका लावली त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो। त्यांनी जर मका नसती लावली तर मी या ठिकाणी आलो नसतो, तर त्यांनी लावली म्हणून या ठिकाणी त्यांनी माझी तुमची भेट घालून दिली, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो आणि विषयाकडे बोलतो। तर सुरुवातीला एक सांगू इच्छितो, ओंकार कृषी केंद्राचे संचालक ते सांगत होते तर त्यांच्यावर एक विषय म्हणून थोडं एकच मिनिट सांगतो। हे युग असं आहे बघा की पहिलं युग कसं होतं, आजोबाने काम करायचं, एखादी काही करायचं आणि ते मुलांना फेडायचं, पहिलं तसं युग होतं। पण आता हे सगळं ऑनलाईन युग आहे, तुम्ही आज जर चूक केली तर लगेच तुम्हाला 2 मिनिटात परत फेड आहे, म्हणजे ऑनलाईन आहे। त्याच्यामुळे हे तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगितलं, असं धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी अंदाज सांगतो, अंदाज व्यक्त करण्याच्या अगोदर मकाबद्दल सांगतो। मका करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, या ठिकाणी इन्व्हेस्ट कंपनीचे तानाजी मका आहेत। आजच ह्या प्लॉटला, एका प्लॉटला नाही भेट दिली तर 3 वर्षापासून मी या कंपनीच्या सोबत असतो। तर जवळपास सांगू, जळगाव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली सगळीकडे फिरत असतो, सगळीकडेच ही चांगली मका आहे। तर मकाला तो एक प्रश्न विचारतो, तुमचं मका सगळ्यात महत्वाचं पीक आहे, मकाला पाणी किती असतात कोणी सांगाल का? तुम्ही मका तर करतात ना, आम्ही तर कधीच करत नाही। तर तुम्हाला सांगतो, मकाला काही मकाला 12 पानं असतात, काहीला 13 पानं असतात, काहीला 14 पानं असतात, काहीला 15 असतात, पण काहीला 16 असतात। जर तुमच्या मकाला 16 पानं असले तर हे 16 जणांच्या अशा लाईनी तयार होतात, 12 पानं असले तर 12 लाईनी होतात आणि परत काय करायचं, त्याला 3 न गुणायचं, म्हणजे 16 48 एका लाईनीमध्ये दाणे, ती लक्षात द्यायचं। म्हणून काय करायचं, ज्या मकाला जास्त पानं आहेत ती मका निवडायची। आणि तुम्हाला सांगतो की ह्या मकाची एक विशेष आहे, सगळ्यात महत्वाची ती बिटी बारीक आहे। बिटी बारीक असली की त्याचा एक कॅप्सूल सारखा असो दाणा तयार होतो, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये चांगलं वजन भरतं, पण हे लक्षात येतं। मका करत असताना तुम्हाला सांगितलं या ठिकाणी सरनं ते म्हणले की त्यांनी दुसऱ्या मका केल्यापेक्षा हिला जास्त आवड झालं। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मका करत असताना एकरी बियाणं किती पेरतात, तुम्ही किती हजार बिया लावतात? तर तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय करतात, 21,000 22,000च करतात। आता या पुढे तुम्हाला जर मकाई करायची असताना तुम्ही काय करा, 29,000 ते 31,000 बियाणं वापरायचे। किती? 29 31, आणि अंतर किती ठेवायचं, 2 बाय अर्धा फूट, म्हणजे 2 बाय अर्धा फूट करायचं। तुम्हाला सांगतो, कोणत्याही मकाचं झाड काय करा, तिथं बघितलं ना तुम्ही, कोणत्याही मकाच्या झाडाला एकच कनिश लागतं। 2 फुटावर एखादं लांब जर झाड गेलं तर त्याला काही 1 किलोचं कनिश भरत नाही। म्हणून कोणत्याही कणसाचं वजन बघा, वाट्यास मकाचं मोजा, काही तर 320 ग्राम, 340, 370, 390 पर्यंत वजन भरतं। म्हणून मकाच्या बियाण्याची संख्या बरोबर ठेवायची, असं केल्याच्या नंतर उतार येतो। आणि संख्या किती घ्यायची, 29,000 ते 31,000 केल्याच्या नंतर 1 एकर मध्ये तुम्हाला 55 ते 60 क्विंटल पर्यंत तुम्हाला उतार येतो। हे लक्षात येतं। मग काय होईल, संख्या वाढली, संख्या वाढली की ताट वाढले की अन्न वाढवा लागणार आहे, म्हणून खत देखील वाढवायचं ना, असं केल्याच्या नंतर तुमच्या मकाला चांगला उतार येतो। तर हे झालं मकाबद्दल। तर या ठिकाणी शेतकरी जमलेत, मग सर्वप्रथम अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का? आता कांदे काढणं चालू आहे, तुम्ही म्हणते ते लगेच सांगतो। आज आहे 10 एप्रिल 2026। तर तुम्ही बघा, आता सध्या काही 20 तारखेपर्यंत कसला पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। फक्त 21 22 23च्या दरम्यान काय होणार आहे, कोकण पट्टीकडे सातारा पुणे कोकण पट्टी, त्या इकडं नंदुरबार पर्यंत काय होणार, तिकडं पुण्याकडे पाऊस पडणार आहे। म्हणून त्याचं काय होईल, 21 22 23च्या दरम्यान तुमच्या भागाकडे थोडा आभाळ येणार आणि तुरळक कुठंतरी पाऊस पडणार आहे। हे 21 22 23 तुम्हाला खूप मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। मात्र 29 30 31 मध्ये मेच्या पहिला आठवडा ना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात
मग तो मागच्या सारखा परत एकदा पाऊस येईल त्याचा अंदाज मी नंतर देईल. हे झाला फक्त 8 दिवसांचा अंदाज. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, या ठिकाणी आता तुमच्या गावातले जे तज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की अल्निनो बद्दल. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की अल्निनो काय असतं. तुम्हाला एक सांगतो, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं, डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी गरम होतं. तर काय होतं, ती गरम होत असताना काय होत झालं की पूर्वी 1980-70ला 75ला ज्यावेळेस ते मच्छीमार मच्छी हे करत होते, पकडायला जायचे समुद्रामध्ये, त्यावेळेस काय झालं, त्यांचे पाय पाण्यामध्ये राहायचे. पाण्यामध्ये पाय बुडील्याच्या नंतर त्यांना समुद्राचं पाणी गरम लागलं आणि गरम लागल्याच्या नंतर त्या वर्षी तिकडे पाऊस झाला आणि आपल्या म्हणजे भारताकडे पाऊस पडला. त्याच्यावर ते अंदाज असे व्यक्त करतात. हे सगळ्या सायन्स म्हणजे वेधशाळेचा अंदाज असतो. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, तर तुम्ही काय करा, एखाद्याकडे पृथ्वी जर असेल तर तुम्ही पृथ्वी बघा. तर आपण भारत ह्या साईडला आहे आणि दक्षिण अमेरिका ही साईडला आहे. तर तुम्हाला सांगतो, मग ज्यावेळेस आता जिथं तापमान कधी गरम होतं, हिवाळ्यामध्ये होतं गरम. डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळ्यामध्ये तिथलं पाणी गरम होतं. पण तिथं पाणी गरम झाल्याच्या नंतर काय होतं की आपल्या भारताकडे पाऊस कमी होतो असं त्या संस्था म्हणतात. पण तुम्हाला सांगतो, दरवर्षी त्या समुद्राचं तापमान कधी गरम होत नाही, कधी कधी थंड देखील असतं. त्यावेळेस लहान होतो. ही परिस्थिती कधी 10-15 वर्षानंतर कधीतरी एकदा अशी घडते. पण तुम्हाला एक माहित असं सांगतो, आपला जे भारत आहे, आपला भारतामध्ये आपण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये आपण योगायोगाने आपल्याला 2 समुद्र आहेत बघा. एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीतला समुद्र. जरी अरबी समुद्रातला पाऊस जरी नाही आला तर तुम्हाला काय करतो, वाट्यास वहीमध्ये तुम्ही लिहून द्या, 20 सप्टेंबर कॅलेंडर मध्ये तारीख लिहून ठेवा. 20 सप्टेंबरला एक अवकाळी पाऊस येणार. तुमची ज्वारीची पेरणी करून ही कायमच लक्षात घ्या. म्हणजे किती, 20 सप्टेंबर. असो हे सांगत असताना तर तुम्हाला सांगतो, कोणत्याही समजा तुम्ही बघा, पूर्वी काय आलं होतं, रेडिओ आले होते. त्याच्यानंतर काय आलं, तरंग फोन आलं. त्याच्यानंतर काय आलं, आपलं इंटरनेट आलं. इंटरनेट नंतर आता हे मोबाईल आलं, याला व्हॉट्सअप आलं, सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे जर बंद पडलं तर मग तुम्हाला अंदाज कोण सांगा. तुम्हाला सांगतो, हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गातल्या एक एक प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. म्हणून जरा निसर्ग अभ्यास करा. तर तुम्हाला सांगतो, हे 2026 आहे. 2026ला मी जानेवारीमध्ये सांगितलं होतं की यावर्षी पाऊस कमी पडणार आहे. तर पाऊस कमी पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. मात्र शेतकरी मात्र मालामाल होणार आहे म्हणून हा असा अंदाज दिला होता. तर हे करत असताना तुम्हाला सांगतो, 2026ला पाऊस कमी पडणार आहे. 27-28ला परत खूप पडणार आहे. परत 2029ला कमी पडणार आहे. 30-31ला परत जास्त पडणार आहे. परत 2032ला कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडणार आहे. परत 2035ला कमी पडणार आहे. 36-37ला जास्त पडणार आहे. परत 2038ला कमी पडणार आहे. 39-40ला जास्त पडणार आहे. परत 2041ला कमी पडणार आहे. 42-43 खूप पडणार आहे. परत 44ला कमी पडणार आहे. 45-46 जास्त पडणार आहे. परत 47ला कमी पडणार आहे. परत 48-49 जास्त पडणार आहे. परत 2050ला कमी पडणार आहे. 100 पर्यंत सांगू का, पण तुमच्या लक्षातच नाही राहिलं. पण ही गोष्ट लक्षात घ्या, यापुढे कोणाला विचारत जाऊ नका. 2 वर्ष खूप पाऊस पडणार आणि 1 वर्ष कमी पडणार. आणि ज्या वर्षी कमी राहील मात्र त्या वर्षी तुम्ही मालामाल होणार, हे लक्षात येतं. तर तुम्ही बघा, 24-25 हजार खूप झाला आणि तुमच्या पिकाचं खूप नुकसान झालं. आता मात्र 26ला पाऊस कमी राहील पण तुम्ही मालामाल होणार, हे अंदाज लक्षात यायचा. तर हे करत असताना हे सांगितलं तुम्हाला 15 वर्षात अंदाज. आता 2026ला यापुढे तुम्हाला सांगतो, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले ऋतू. यापुढे माझं म्हणणे, पाऊस कधी कोणाला विचारत जाऊ नका. एक सगळ्यात सोपं गणित लक्षात घ्यायचं, आपलं पीक काढायला आलं 3 दिवसानं पाऊस येणार. किती दिवसानं येणार, 3 दिवसानं. तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो. तुम्ही बघा, तुम्ही मूग पेरतात बघा. मूग पेरल्याच्या नंतर काय करा, आज तुम्ही मूग पेरला पावसाळ्यामध्ये, त्या दिवशी कॅलेंडर मध्ये तारीख लिहून ठेवा. मूग पेरल्यापासून कम्प्लीट आपलं 60 दिवसाला काढायला येतो. 62 दिवशी पाऊस येणार आणि तुमचा मूग भिजणार. म्हणजे किती दिवसाला पाऊस येणार. त्याच्यानंतर तुम्ही उडीद करता. उडीद पेरल्याच्या नंतर कम्प्लीट उडीद 80 दिवसाला निघतो. 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. योगाकडून तुम्ही कांदा करता. तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करतात. कधी करतात, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, पण तुम्ही हळद काढतात. काढल्याच्या नंतर शेतामध्ये शिजवतात. शिजल्याच्या नंतर रात्री निवांत घरी येतात. तुम्हाला माहिती आहे इतक्या उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 कन्नडकडून विजेचा कडकड असं एक आभाळ येणार आणि ती तुमची हळद भिजणार.
म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. इथं जमलेल्याला सगळ्याला म्हणतो यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र तुमच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही. त्या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो यापुढे काय करा. अंदाज तुम्हाला कोणाला सांगतो मला देखील विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगा. पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो? लहान मुलाला जर विचारलं तर ते म्हणते 7 जूनला येतो. पण काय झालं या 5 ते 7 वर्षामध्ये निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो ना. मग त्या 7 मध्ये 22 मिसळा. आता यापुढे लक्षात घ्या दरवर्षी वर्षानुवर्षे म्हणजे 27, 28, 29 जूनला तुम्ही सोयाबीन पेरायलेले दिसतील, कापूस लावलेले दिसतील. हा वर्षानुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या. म्हणजे यापुढे कधी कोणाला विचारू नका. म्हणजे कधी होणार दरवर्षी पेरणी? गेल्या वर्षी कधी झाली? शेवटच्या आठवड्यात झाली का नाही? 24 ला तशीच झाली, 23 ला तशीच झाली. तर आता यापुढे काय करा. वर्षानुवर्ष दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार हे लक्षात घ्या. परत जुलैमध्ये कधी पाऊस पडणार हे परत कोणाला विचारू नका. एक गणित सांगतो. जुलैमध्ये तुमच्या घरी कॅलेंडर आहे ना. त्या कॅलेंडर मध्ये काय करा. 10, 11, 12, 13, 14, 15 जुलैला असं कॅलेंडर मध्ये असं गोल करून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 जुलै ते 15 जुलैला पाऊस पडतो आणि राहिलेल्या शेतकऱ्याची पेरणी करून टाकतो. म्हणून हे कायमचं लक्ष घ्या. त्या 10 जुलै ते 15 जुलैचं तुम्हाला वैश्विक सांगतो. तुम्ही बघा या ठिकाणी महाराज आहेत म्हणून सांगतो. तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते? कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10ला येते, कधी 11ला येते. मग आपले वारकरी काय म्हणतात? पंढरपूरची यात्रा पडतेल की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती? 10 जुलै ते 15 जुलै. परत काय करा. सप्टेंबर मधली एक पावसाची तारीख लक्षात घ्या. कोणालाच विचारू नका. 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेचा कडकडाट त्या तारखेत पाऊस येणार. हे वर्षानुवर्ष लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस येणार. म्हणून हे एक लिहून ठेवा. आणि एक गारपिटीची तारीख लिहून घ्या. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार. हे कायमचं लक्षात घ्या. ह्या झाल्या तुम्हाला पावसाच्या तारखा सांगितल्या. आता माझं म्हणणं आहे यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. एक सोपं गणित सांगतो. रामफळाचं झाड कोणाकडे येतं? कोणाकडे? तुमच्याकडे. तुम्ही बघा यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागलेत का नाही? लागलेत ना. गेल्या वर्षी नव्हते, 24 ला नव्हते, 25 ला नव्हते आणि 26 ला खूप लागले. ज्या वर्षी रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले ते रामफळाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड येतं. आणि तुमच्या इकडे येत असताना धांदलगावकडे येत असताना मी बरेच चिंचाचे झाड बघत होतो. तर चिंचाच्या झाडाला तुम्ही बघा यावर्षी खूप चिंचा लागल्यात की नाही? चिंचाच्या झाडाला चिंचा खूप लागल्या. ते चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज त्या चिंचाचं झाडाने द्याला. मग तुम्हाला अंदाज कोणी द्याला? त्या झाडांना. योगाने या ठिकाणी लिंबित म्हणून सांगतो. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबळ्या लागल्या. लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा वाटायचा. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत. निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तर निसर्गाहून पाऊस कसा वाटायचा. एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठे दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? बरं सांगते. तुम्ही बघा बिब्याचं झाड कोणाकडे आहे का नाही काही माहित नाही. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ना. ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात. त्याच्यानंतर आणखीन एक असं झाड आहे. तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबांना विचारा 1980-85 ला त्यांना अंदाज देणारं माझ्यासारखं कोणी होतं का? कोणी नव्हतं. मग त्यांना अंदाज कोण देत होतं? तर त्यांना एक झाड सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. सरकारने बघा गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसा सांगतो तुम्ही बघा. पण त्याच्याकडे तुम्ही काय केलं? दुर्लक्ष केलं. मग त्या कसं सांगतो तुम्ही बघा. ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा टिकला आणि ते गावरान आंबा उतरून घरी आणला, पिकू घातला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2019 पर्यंत त्या वैजापूर तालुक्यातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 19 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 20 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले. आंबे नाही म्हणून रस नाही खायला म्हणून पाऊस जास्त पडला. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या गावरान आंब्यानं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय होतं योगाकडून तुम्हाला बघायला भेटेल. बघा जूनच्या महिन्यामध्ये काय होतं सगळेजण पाऊस सांगतात. गव्हर्नमेंट मधून सगळे सांगतात
5 जून जातो पाऊस येत नाही, 10 जून जातो पाऊस येत नाही, 15 जून जातो पाऊस येत नाही, 20 जून जातो पाऊस येत नाही. मग असं उभं वारं सुटतं बघा. आणि उभं वारं सुटल्या तर मग तर तुम्ही ब्राह्मणाकडे जा, तेच देखील सांगत नाही. मग पाऊस कोणाला विचारायचा? माझं म्हणणं कोणालाच नाही, मला देखील नाही विचारायचा. मग काय करायचं, हे जे झाडं असतात ना, त्या झाडावर चिमण्या बसायला असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये चिमण्या मातीनं आंघोळ करतात. चिमण्यामध्ये मातीनं आंघोळ केलेली पाहिली तर हे तुमचं तळ कोणतं तळ आहे ते? शिंगणा प्रकल्प 100% भरणार, हे तुम्ही गोळीमध्येच लिहून ठेवायचं. मग हे तुम्हाला अंदाज कोणी त्याला? त्या पक्षानं. परत एक सांगतो पाऊस येईल कसा वाटायचा. काय करायचं, तुमचं गाव इकडे की इकडे? इथं. हे तुमचं गाव आहे बघा. तुमच्या गावामध्ये दरवर्षी दीपावलीच्या अगोदर तुमच्या गावामध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये काकड्याचं भजन चालू असतं बघा. आणि काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी काय करतात, पहाटे 4 वाजता उठून असं लाऊडस्पीकर लावतात आणि तिथं पहाटे 4 वाजता उठून तिथं लाऊडस्पीकर मध्ये काकड्याचे अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या दीपावलीच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा वाटायचा. काय करायचं, योगावन तुम्ही बघा, यावर्षी गुढीपाड्याची वेळेस बघा, तुम्ही गुढी उभारली होती बघा. गुढीपाड्याच्या वेळेस नुसत्या तुमच्या गावाने ह्या धांगलगावून जर आबाळ जर गेलं ना की समजायचं यावर्षी तुम्हाला खूप चांगला पाऊस पडणार. पण यावर्षी गुढी उभारल्याच्या नंतर पाऊस आला होता का नव्हता? म्हणजे यावर्षी तुमच्या गावाला चांगला पाऊस पडणार आहे. पडला होता ना पण? तर ही गोष्ट लक्षात येते. पण या ठिकाणी बसल्याच्या नंतर मी तिथं चर्चा करत होतो की गेल्या वर्षी तुमच्या या गावाला पाऊसच पडला नाही. पडला का? नाही पडला, बाकी सगळीकडे पडला. मग तुम्ही काय करा, एखाद्या तज्ञाला विचारा कशामुळे नाही पडला. त्याचं कारण सांगतो. काय करा, 15 मे ते 30 मे तारीख ही लक्षात घ्या. कोणती? आता पुढच्या महिन्यामध्ये 15 मे ते 30 मे या दिवशी, त्या 15 दिवसामध्ये ह्या तुमच्या गावाला पाऊस पडला आणि बाजूच्या गावाला नाही पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि त्या बाजूच्या गावाला सोडून देणार. आणि 15 मे ते 30 मे दरम्यान बाजूच्या गावाला पाऊस पडला आणि तुमच्या गावाला नाही पडला तर दरवर्षी त्या वर्षी तुम्हाला मात्र सोडून देणार. गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती झाली होती. तुम्हाला त्या बाजूला पाऊस दररोज दिसत होता पण तुमच्याकडे येत नव्हता. मग अशा वेळेस पाऊस कधी येणार? परत कोणाला विचारायचं? कोणाला विचारायचं? एक गोष्ट काय करायचं, मग अशा वेळेस पाऊस येईन गेला मग तुम्ही काय करायचं, कॅलेंडर मध्ये 20 सप्टेंबर एक तारीख लिहून ठेवायची. कोणती? 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबरला काय होतं, एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ होतं, ते पाऊस येणार आणि तुमची मात्र एक पेरणी करून देणार, परतीचा पाऊस येणार आणि तुम्हाला एक जीवदान करून देणार. हे कायमचं लक्षात येतं. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. आणखी एक सगळ्यात सोपं कारण सांगतो. तुम्ही शेतामध्ये काम करत असताना तुमच्याकडे बैल आहेत बघा. शेतामध्ये पावसाळ्यामध्ये काम करत असताना धुऱ्यानं तुम्ही बैल चालू लागले की बैल काय करतात, कधी कधी शेपूट पाठीमागे करतात आणि उधळतात. आमच्याकडे उधळणे म्हणतात, तुमच्याकडे उधळणेच म्हणतात ना. बैल उधळले की तुम्ही म्हणत 8 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. आणखी परत सांगतो, आपल्या घरी लाईट आहेत बघा, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पाकोळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे. आता काल परवा यायच्या अगोदर लाईटवर किडे आले होते की नव्हते? पण हे एक लक्षात येतं, पूर्व दिशा हीच आहे ना, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. आता काय करा, तुम्हाला 20 तारखेला तुम्हाला पाऊस येणार आहे की नाही कसं ओळखायचं? पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेला. पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना 19 तारखेला जर इकडे तांबडा आभाळ झालं त्याचा फोटो काढून ठेवा. जर इकडल्या भागात जास्त झालं तर वाटलं तुम्ही म्हणायचं आता तिकडे खूप पाऊस पडणार आणि तुमच्या गावात जर आलं तर तुम्ही म्हणायचं या 3 दिवसात इथं पाऊस येणार आहे. म्हणून हे एक पावसाळ्याचं तांबडा आभाळ येतं लक्षात येतं. मग ते तांबडा आभाळ काय असतं, वरून राजाचं बी असतं, कोणतं बी पेल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. आणखीन परत एक सांगू इच्छितो, तुम्ही कांदे काढत असताना शेतामध्ये कांदे काढू लागले, गहू काढू लागले, दररोज तुम्हाला एक अंदाज काय करतं, एक निसर्ग तुम्हाला सांगतं बघा. मग ते कसा सांगतो तुम्ही बघा, तुम्ही कांदे काढत असताना 8 दिवसांना अगोदर म्हणजे 20 तारखेच्या अगोदर म्हणजे तुम्ही काय करा, 14-15 तारखेला बघा अशा वावटोळ येतील बघा. वावटोळ आली तुमच्या गावाहून गेली तर गावातून जर पत्राचे घर असेल तर पत्र उडत बघा की तुम्ही म्हणायचं आज कुठेतरी एक चक्रीवादळ तयार होईल आणि 8 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणजे हे तुम्हाला वावटोळीच्या स्वरूपात अंदाज करतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. या ठिकाणी डॉक्टर आहेत म्हणून, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की पाऊस येईल कसा ओळखायचा. आपल्या तुमच्यातूनच स्वतः पाऊस कसा ओळखायचा. ज्या माणसाला दम आहे, दमे असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्या डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरकडे दम्याच्या पेशंटला नेलं, डॉक्टरनं तपासलं, गोळ्या दिल्या, घरी जा म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेंडॉलचा पाऊस पडणार.
डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं, तिथं सलाईन लावलं, 4 घंटे तिथं ठेवलं, तुमच्या वड्याला गुडघे इतकं पाणी आणा. आणि डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं आणि 8 दिवस सुट्टी नाही दिली की तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार. सगळ्यात सोपं लक्ष द्यायचं. आपला शेजारी दम्याच्या पेशंटला ऍडमिट केलं की तुम्ही म्हणायचं खूप पाऊस पडणार, हे सगळ्यात बरोबर आहे ना. असो, परत एक सांगतो आणखी, पाऊस येईल कसा बघायचा, काय करायचं. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी देखील पाऊस सांगतात. तुम्ही बघा काय करायचं, पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचा लाकडी दरवाजा पाऊस सांगतो. लाकडी दरवाजे कुठे पाऊस सांगतात का, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचे दरवाजे लागणं गेले ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांना 10 दिवसात सतत पाऊस पडणार आहे असा अंदाज ते दरवाजे देतात. त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याच्या कारण. विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे ही नाही वीज, आकाशात वीज. बरेच जण काय म्हणतात पायावर माणसं वीज पडते, महिला ते बिलकुल म्हणतात पायावर माणसं वीज पडते. माझी पुरुषांना विनंती आहे, पायावर माणसा वीज पडत नाही, पण तुम्ही काय करतात पायावर माणसाला तांब्याच्या कडे हातात घालता. यापुढे माझी विनंती आहे, तुम्ही तांब्याच्या कडे हातात घालत जाऊ नका. तांब्याच्या कडे तुम्ही हातात घातलं, बाहेर विजा कडकडायला आणि तुम्ही बाहेर गेला तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याच्या कडे घालायचं नाही. आता तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्ही ज्या जागावरून आलात तुमच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये इतक्या विजा कडकडतात, तुमच्या ह्या गावात वीज पडत नाही आणि ह्या गावाच्या बाहेर 2 किलोमीटर विजा पडतात. मग तुमच्या विजा कोण वाचितात, तुमच्या विजा वाचणारा कोण आहे माहितीये का, तुमच्या गावातलं ते मंदिराचा कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात जर तुमच्या आपल्या धोंडलगावला वीज पडली ना, तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल पण बाजूच्या घरावर पडणार नाही. कशामुळं, ते कळस काचा धातूच आहे. काचा धातू काय करतं, वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाच्या प्लेट होत्या. आपले पूर्वज काय करायचे, लहानपणी विजा कडकडायला लागल्या ती वाटी घ्यायची, रात्री अंगणात ठेवून टाकायचे. टाकल्याच्या नंतर वीज कधी पडून जायची लक्षात पण येत नव्हते. पण योगाबाने महाराष्ट्रामध्ये जितके मंदिर आहेत ना, हे सगळे कासा धातूचे आहेत. म्हणून तुम्हाला बघा भविष्यामध्ये पेपरला बातमी येते, या मंदिरावर वीज पडली, कळस